आपको क्या करना है, समय न लगाओ, आपको क्या करना है, वरना समय तय कर लेगा आपका क्या करना है. म्हणून सज्जन हो, योग्य वेळ जाणून घ्या. वेळेचं महत्त्व काय असतं ते मला माझ्या वयानुसार थोडंफार कळलं आणि कालांतराने आम्ही पूर्णपणे वेळेचा विचार सदुपयोग नक्कीच करू. व आपण सर्वजण सुद्धा वेळेचा आदर सदुपयोग करा ही नम्र विनंती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपले हित व्हावे, आपले चांगले व्हावे हे जरी आपण सर्वांना वाटत असलं तरी आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहोत हे मात्र निश्चित नाही. साधून घे लवलाई मनुजा, साधून घे लवलाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. हो साधून घे लवलाई, साधून घे लवलाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा, नरदेहाची सुंदर वेळा, साधून घे लवलाई मनुजा, साधून घे लवलाई मनुजा, साधून घे लवलाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. आपलं हित जर का आपल्याला समजत असतं तर सत्य तुकाराम महाराजांना हा अभंग लिहिण्याची गरजच पडली नसते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिता आपण कोण, आपलं वास्तविक स्वरूप काय आहे, कारण आपण कोण हे निश्चित झाल्यानंतरच आपलं हित कशामध्ये आहे हे निश्चित होईल. त्याचं चिंतन आणि त्या चिंतनामध्ये हे सिद्ध झालं की हे शरीर आपलं नाही. कारण या शरीराकरिता आपण जे काही करतो ते आपण आपल्या हिताकरिता करतो हे मुळीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे संत तुकोबराय म्हणतात, धन्य माता पिता दयाची. कुणाचे माता पिता महाराज, तर ज्यांनी आपले हित साधलं त्या मुलाच्या आई वडिलांना संत तुकोबराय धन्यता देतात. जसे थोर साधू संत महात्मे ज्यांनी आपले हित साधण्याकरिता नेहमी क्षणाक्षणांना जागत होते. म्हणून आज आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, गुणगान करतो. का? कारण ते जगाच्या कल्याणाकरिता झटले व आपल्याला योग्य दिशा दाखवली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगामध्ये दोन प्रकारची लोक आहेत, चांगले आणि झोपले की काय. चांगले आणि तुम्ही खरंच झोपले असाल तर मला सहज सांगायचं हो, आणि नसाल झोपले तर नाही. मग जगामध्ये दोन प्रकारची लोक आहेत, चांगले आणि. आज जर आपल्याला रामायण